म्हात्रे नाट्यगृह आतमधल्या बाजूने आणि आम्हा सगळ्यांचे शिक्षक वर्ग आणि सगळ्यांची तयारी चाललेली आहे. आणि पडद्यामागचं खरा कारागीर सूत्रधार म्हणजे दत्तादा तिथे समोर घालते ते आता इथे बघायला भेटते तुम्हाला. ज्योती मॅडम आहेत, गोकुळ सर आहेत, अमोल सर आहेत केंब्रिया इंटरनॅशनलचे आणि गोकुळ सर सुद्धा केंब्रिया इंटरनॅशनलचे आणि ज्योती मॅडमसुद्धा इथे आहेत. त्याचबरोबर इथे अमोल सर चेक करतात. त्यांची धावपळ एकच आहे. इथे बाजूला घुले सर देखरेख करत आहेत काय व्यवस्थित होतं आहे की नाही आहे. व अमन सर सुद्धा जातीने लक्ष देत आहेत आणि हात करतात की सगळं व्यवस्थित झाले. 14 मॅडम आहेत, पाटील मॅडम. त्याच्यानंतर हे विद्यार्थी वर्ग. म्हात्रे रंगमंदिरच्या बाहेरचं दृश्य आपण रांगेमध्ये सर्व विद्यार्थ्यांना सोडणार आहोत. तर मुळात मगाशी डान्सला येताना काही मुली ज्या होत्या ह्या मुली ह्या रिक्षामध्ये बॅग विसरल्या. तर रिक्षावाले, आपलं नाव काय? विकास पांडे. विकास पांडेंनी काय केलं की ती बॅग विसरलेली बॅग होती आणि आता तिथं शो होता आणि शोमध्ये ती बॅग लगेच परत आणून दिली. विकास पांडे यांचं खरोखर आभार मानतो. महेशेठ गायकवाड इथे आता आलेले आणि त्यांचं मी दत्तकृपा एज्युकेशन ट्रस्टतर्फे स्वागत करतो. थँक्यू. कार्यक्रमासाठी माननीय नरेंद्रजी पवार साहेब आलेले आहेत आणि नरेंद्रजी पवार साहेबांचं मी दत्तकृपा एज्युकेशन ट्रस्टतर्फे हार्दिक स्वागत करतो. साहेब दत्तकृपा एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष श्री सचिन सरांचं हार्दिक स्वागत. सर थँक्यू सर. ओके सर. चला ओके सर. ओके हां. आजच्या कार्यक्रमासाठी माननीय वरुणजी पाटील साहेब आले, त्यांचं मी दत्तकृपा एज्युकेशन ट्रस्टतर्फे हार्दिक स्वागत करतो. थँक्यू सर. आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती माननीय सदाशिव चव्हाण साहेब आलेले आहेत, त्यांचं मी दत्तकृपा एज्युकेशन ट्रस्टतर्फे हार्दिक स्वागत करतो. थँक्यू सर. थँक्यू. लावणी इयत्ता 6वीच्या लावण्यावरती मस्त अंगुरी
पुरणपोळी एका बाजूला रसमलाई आणि तुम्ही पेढा उचलला. बघता तर काय त्याच्यावर घोंघ म्हणजे माशी. जी लोक चांगलं काम करतात जवळजवळ हा 7वा पुरस्कार आहे. विविध व्यक्तींना हा पुरस्कार आम्ही एक छोटेस कॅश आणि या स्वरूपात हा पुरस्कार दिला जातो. तर धन्यवाद. शाळेचा निकाल आपला 100% लागतो. जशी सांस्कृतिक वारसा आम्ही जोपासतोय तशी सामाजिक वारसा देखील जोपासण्याचं काम आम्ही केलं. परंतु यावर्षी अण्णांचं आमचं एकच मत होतं की सामाजिक जाणीवेतून अनेक प्रश्न निर्माण अण्णांच्या सदाशिवराव चव्हाण यांचा जाहीर सत्कार आणि जाहीर बक्षीस वितरण त्यांना आम्ही आमच्या संस्थेच्या वतीने करतोय. हा पुरस्कार कल्याण समाज हा त्यांना आम्ही देतोय. त्या सर्वांचा मी मनापासून आपल्या सगळ्या पाहुण्यांच्या सगळ्यांनी उभं राहून 2 मिनिटं फक्त या व्यक्तीचा जो सत्कार चाललाय या व्यक्तीने केलेलं काम फार मोठं आहे. आम्ही सगळ्या संस्थेच्या वतीने आम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे. तर 2 मिनिटं टाळ्या वाजून यांचं घर टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचं आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. दत्तकृपा एज्युकेशन ट्रस्टचे सर्व बिपिनजी तोटे सर यांचं योग्य असं मार्गदर्शन आम्हाला मिळालं. संस्थेचे दुसरे युवा सन्माननीय भूषणजी कुटे यांचं देखील आम्हाला मार्गदर्शन लाभत असतं. अशा या 3 व्यक्तींचं मनापासून कैलासवासी भाऊराव मोठे विद्यालय मी त्यांचे आभार मानत आहे. आपण सगळ्यांनी त्यांच्यासाठी टाळ्या द्यायच्या कारण हा कार्यक्रम या तिघांशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. मी त्यांना म्हटलं होतं की 2 मिनिटं तुम्ही स्टेजवर यावं. एक छोटासा सत्कार मिनलजी कोटे मॅडम यांचा मी करत आहे आणि भूषणजी कुटे त्या पद्धतीने आमचे सर्वांचे लाडके 2 मिनिटं फक्त 1 मिनिट माझ्या हस्ते देतो संपूर्ण कार्यक्रम माझ्या वतीचा आपण यावं सर स्टेजवर ही विनंती करतो तुम्हाला. गौरव केलेला आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी सर्व संचालकांचे कर्मचाऱ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. मित्रांनो आम्ही जे काम करतो ते आहे रस्त्यावर राहणाऱ्या मुलांच्या पुनर्वसनाचं काम. त्यांना मराठीत बेघर मुलं म्हणतात आणि सुशिक्षित लोक त्यांना होमलेस चाइल्ड म्हणतात. मातृभाषेतून शिकलेले त्यामुळे हा न्यूनगंड कधीच बाळगू नये आणि अत्यंत माहितीने व्यवस्थित सांगितलं ते म्हणजे पालकांनी मुलांकडे लक्ष देणं. मोबाईल हा विषय आता मला असं वाटतं की नॅशनल व्यसन म्हणून जाहीर करायला हरकत नाही आहे दारू सिगरेटच्या अगोदर आणि त्याचे बळी फक्त विद्यार्थीच नाही तर आपण सगळे म्हणजे इव्हन आम्ही बोलत असलो आपण सगळेच असतो. मोबाईल आपण वापरतोय का मोबाईल आपल्याला वापरतोय हा विचार करण्याची वेळ आलेली आणि अशाच ह्याच्यातून आम्ही पथनाट्य सादर केलं होतं. पुढील मार्गदर्शनासाठी मी आमच्या कल्याण शहराच्या पश्चिम म्हणजे निवेदन करण्याकरता त्या 2 मुली आल्या भार्गवी आणि जान्हवी. इतकं सुरेश इतकं छान म्हणजे आपल्याला असं आपल्यातलं कोणतरी बोलतोय स्वाभाविकपणे बोलतोय इतकं पाठांतर न चुकता म्हणजे ती भार्गवीकर सूत्रबद्ध करण्याचा 10 मध्ये पण गेली बरोबर भार्गवी हो तसंच ती जान्हवी सूत्रबद्ध करता त्या पथनाट्यामध्ये गेली. मग तिच्यावर आरती होती हेमंत होता तो भाऊ करण्यासारखा कदम. तिच्या हातात मोबाईल दिला नाही. दुसरी जेव्हा फर्स्ट इयरला गेली ती माझी मुलगी तिला मी मोबाईल दिला. तर हे जे व्यसन बिपिन म्हटलं की
राष्ट्रीय व्यसन म्हणून मोबाईल हे जाहीर केलं पाहिजे. मुलांना मोबाईल पासून दूर ठेवा. पूर्वी घराबाहेर अंगण असायचं, आता अंगणच मोबाईलद्वारे घरामध्ये आले, त्याच्यामुळं मुलं बाहेर पडत नाही. मला असं वाटतं हे खेळण्या बागडण्याच्या वयामध्ये मोबाईल मुलांच्या हातात देऊन एक चांगला मेसेज वरूननी जो मेसेज दिला की चांगला व्यक्ती व्हा. मग तुम्ही कुठल्याही क्षेत्रात डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा, काही व्हा, सीए व्हा किंवा राजकारणात या, पण याच्या अगोदर आपण चांगला व्यक्ती होणं फार महत्वाचं आहे. आज जात धर्म याच्या बाहेर पडून एक चांगला माणुसकीचा धर्म जर आपण जोपासला तर तुम्ही कुठल्याही क्षेत्रात गेला तर मला असं वाटतं नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल. मी या निमित्ताने चव्हाण साहेबांचा पण आभार व्यक्त करेल की त्यांनाही धन्यवाद देऊ की ते अतिशय चला तर मग जायचं का गोव्यात? इयत्ता पहिलीचे आमचे छोटे उंदीर मामा. Maria Pitache, oh 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 Maria Pitache. Para mari maro teri Maria, para mari maro teri, para mari maro teri.
लोककला फार प्रसिद्ध आहे. आपले कोळी बांधव कोणत्याही शुभ कामाची सुरुवात करण्या अगोदर देवीचे दर्शन घेतात. चला तर मग जायचं का इंगला देवीच्या दर्शनाला. बिहू नृत्य चांद्र
इंद्रधनुष के बाण पे उतार दो प्रचंड बोल मस्तकों के झुंड आज जंग की घड़ी के तुम गुहार दो